श्री स्वामी समर्थ. हा योगायोग नाही, स्वामींनी तुम्हाला इथेच का आणलं? आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही हा व्हिडिओ आत्ताच पाहत आहात, याला फक्त योगायोग म्हणाल की स्वामींची इच्छा? कारण या जगात स्वामींची इच्छा नसताना झाडाचे एक पानही हलत नाही. मग तुम्ही आणि मी आज या क्षणी याच विषयावर एकत्र आलो आहोत. हा केवळ योगायोग असू शकतो का? कदाचित स्वामींना आज तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. कदाचित तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असलेल्या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने नक्की ऐका. जर तुमचा श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी स्वामी संदेशांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आता डोळे मिटा, एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. जीवनात प्रत्येक माणूस काहीतरी शोधत असतो. कोणी पैशाच्या मागे धावतो, कोणी यशाच्या, कोणी नात्यांच्या, तर कोणी मनशांतीच्या. पण या सगळ्या शोधामध्ये एक प्रश्न मात्र प्रत्येकाला पडतो. मी कोण आहे? मी इथे का आलो आहे? माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे? मित्रांनो, हा प्रश्न आजचा नाही. शेकडो वर्षांपूर्वीही याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी असंख्य लोक सद्गुरूंच्या चरणी गेले. कारण जगात अशी एक गोष्ट आहे जी पैसा देऊ शकत नाही, सत्ता देऊ शकत नाही, ज्ञानही देऊ शकत नाही. ती गोष्ट म्हणजे आत्मशांती. आणि ही आत्मशांती फक्त सद्गुरूंच्या कृपेने मिळते. गुरुचरित्राचा आरंभ याच सत्याने होतो. तो आपल्याला सांगतो, माणूस कितीही मोठा झाला, कितीही श्रीमंत झाला, कितीही विद्वान झाला, तरी जर त्याला सद्गुरू लाभले नाही तर त्याचा जीवन प्रवास अपूर्णच राहतो. कारण सद्गुरू फक्त मार्ग दाखवत नाहीत, ते अंधारात दिवा बनतात. ते रडणाऱ्या मनाला धीर देतात. ते अहंकाराने भरलेल्या माणसाला नम्र करतात आणि हरलेल्या माणसाला पुन्हा उभं राहायला शिकवतात. आज आपण स्वामी समर्थांचं नाव इतक्या प्रेमाने घेतो, पण कधी कधी विचार केला आहे का, स्वामी आपल्या आयुष्यात का येतात? ते आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात की आपल्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी? गुरुचरित्राचं पहिलं रहस्य याच प्रश्नाचं उत्तर देतं. स्वामी आपल्याला सुख देण्यासाठीच येत नाहीत, ते आपल्याला सत्याकडे नेण्यासाठी येतात. कारण सुख क्षणिक असतं, पण सत्य शाश्वत असतं. आणि ज्याला सत्य सापडलं त्याला दुःखाची भीती उरत नाही. आज जगात हजारो लोक स्वामींकडे काहीतरी मागायला जातात. कोणी पैसा मागतो, कोणी नोकरी, कोणी मुलं, कोणी आरोग्य. पण फार कमी लोक स्वामींकडे मला योग्य मार्ग दाखवा असं म्हणतात. म्हणूनच गुरुचरित्र आपल्याला पहिल्याच टप्प्यात शिकवतं, स्वामींकडे मागायचं असेल तर वस्तू नाही, विवेक मागा. कारण विवेक असेल तर संकटातही योग्य निर्णय घ्याल. विवेक असेल तर यशातही अहंकार येणार नाही. आणि विवेक असेल तर दुःखातही स्वामींचा हात कधीच चुकणार नाही. एक गोष्ट मनापासून समजून घ्या, गुरुचरित्राचा आरंभ फक्त एका पुस्तकाचा आरंभ नाही, तो प्रत्येक भक्ताच्या नव्या जीवनाचा आरंभ आहे. कारण गुरुचरित्र आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट शिकवतं, जीवनात गुरु का आवश्यक आहेत. आज आपल्याकडे माहिती खूप आहे. मोबाईलवर एका क्षणात हजारो उत्तरं मिळतात. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, माहिती वाढली आहे, पण मनाची शांतता वाढली आहे का? उत्तर बहुतेकांच्या मनात नाही असंच येईल. कारण माहिती बुद्धीला वाढवते, पण सद्गुरू जीवन घडवतात. याच कारणामुळे गुरुचरित्रात सद्गुरूंचं स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलं आहे. कारण देव आपल्याला दिसत नाही, पण सद्गुरू देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात. मित्रांनो, कल्पना करा, एक लहान मूल घनदाट जंगलात हरवलं आहे. सगळीकडे अंधार, कुठे जायचं हे समजत नाही. तेव्हा त्याचा हात धरून जर कोणीतरी योग्य रस्त्याने बाहेर घेऊन आला तर त्या मुलासाठी तो माणूसच सर्वस्व असतो. आपणही या संसाराच्या जंगलात कधी कधी असेच हरवतो. नाती, पैसा, अपेक्षा, दुःख, अहंकार, मत्सर या सगळ्यांच्या गर्दीत आपण स्वतःलाच विसरून जातो.
अशा वेळी स्वामी आपला हात धरतात. ते आपल्याला फक्त संकटातून बाहेर काढत नाहीत, तर संकटाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकतात. गुरुचरित्र सांगतं, स्वामींच्या दारी आलेला प्रत्येक भक्त काही ना काही अपेक्षा घेऊन येतो, पण परत जाताना त्याच्याकडे अपेक्षेपेक्षा मोठी गोष्ट असते, श्रद्धा. कारण ज्याच्या मनात श्रद्धा जागी झाली त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. आज लोक विचारतात, स्वामींची कृपा कधी होते? याचं उत्तर गुरुचरित्र अगदी साध्या शब्दात देतात. ज्या दिवशी माणूस स्वतःचा अहंकार स्वामींच्या चरणी ठेवतो, त्या दिवसापासून कृपेचा प्रवास सुरू होतो. लक्षात ठेवा, रिकाम्या भांड्यातच अमृत भरता येतं. जे भांडं आधीच भरलेलं असतं त्यात काहीच मावत नाही. तसंच अहंकाराने भरलेल्या मनात स्वामींची शिकवण टिकत नाही. म्हणून गुरुचरित्राचा पहिला संदेश आहे, नम्र व्हा. कारण नम्रतेतून श्रद्धा जन्म घेते, श्रद्धेतून विश्वास निर्माण होतो आणि विश्वासातून स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. कधी कधी आपण म्हणतो, स्वामी मी रोज तुमचं नाम घेतो, पण स्वामी शांत असतात. का? कारण त्यांना आपल्या ओठांवरील नामापेक्षा आपल्या मनातील भाव महत्त्वाचा असतो. एक अश्रू जो मनापासून गळतो तो 1000 शब्दांपेक्षा मोठी प्रार्थना असतो. एक नम्र प्रार्थना हजारो इच्छांपेक्षा मोठी असते आणि एक शुद्ध मन हजारो विधींपेक्षा मोठं असतं. म्हणून आजपासून स्वामींकडे मागताना फक्त एवढंच मागा, स्वामी माझं मन तुमच्या चरणी कायम नम्र राहू द्या. कारण ज्या मनात नम्रता असते तिथे स्वामींच्या कृपेचं पहिलं फूल उमलतं. आणि आता गुरुचरित्रातील आणखी एक अनमोल रहस्य समजून घेऊया. अनेक लोकांना असं वाटतं, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी खूप मोठी पूजा करावी लागते, मोठे यज्ञ करावे लागतात किंवा कठीण तपश्चर्या करावी लागते. पण गुरुचरित्र आपल्याला वेगळंच सत्य शिकवतं. स्वामी कधीच भक्ताच्या संपत्तीवर प्रसन्न होत नाहीत, ते भक्ताच्या भावावर प्रसन्न होतात. लक्षात ठेवा, या जगात 2 माणसं एकाच मंदिरात जातात, दोघेही स्वामींच्या मूर्तीसमोर उभे राहतात, दोघेही हात जोडतात, पण एकाच्या डोळ्यात फक्त इच्छा असते आणि दुसऱ्याच्या डोळ्यात समर्पण असतं. यातील फरक फक्त स्वामी ओळखू शकतात. मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो, मी इतकी पूजा केली, इतके जप केले, तरी माझं काम का झालं नाही? पण कधी स्वतःला विचारलं आहे का, मी स्वामींवर प्रेम केलं की फक्त माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांचं नाव घेतलं? हा प्रश्न मनाला टोचणारा आहे, पण याच प्रश्नात गुरुचरित्राचं पुढचं रहस्य दडलं आहे. स्वामी व्यवहार करत नाहीत, ते प्रेम स्वीकारतात. एक लहान मूल त्याच्या आईसाठी एखादं छोटंसं फूल तोडून आणतं. त्या फुलाची किंमत नसते, पण त्यामागचा भाव अमूल्य असतो. अगदी तसंच स्वामींसाठी मोठा हार महत्त्वाचा नसतो, मोठा नैवेद्य महत्त्वाचा नसतो, मोठं दान महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं तुमचं निष्कपट मन. गुरुचरित्रात वारंवार एकच संदेश दिसून येतो, स्वामी भक्ताला कधीच त्याच्या श्रीमंतीने ओळखत नाहीत, ते त्याच्या श्रद्धेने ओळखतात. म्हणून कधीही असं समजू नका की माझ्याकडे काही नाही म्हणून स्वामी माझ्यावर प्रसन्न होणार नाहीत. स्वामींच्या दारी राजा आणि गरीब दोघेही समान असतात, कारण तिथे मोजली जाते फक्त भक्ती. आज आपण जगासमोर खूप काही दाखवतो, पण स्वामींसमोर दाखवण्यासारखं काहीच नसतं, कारण त्यांना आपल्या मनातल्या प्रत्येक विचार आधीच माहीत असतात. म्हणून स्वामींपासून काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं दुःख, तुमची भीती, तुमचे अश्रू, तुमच्या चुका सगळं त्यांच्या चरणी ठेवा. कारण ज्या दिवशी भक्त मनापासून म्हणतो, स्वामी मी थकलो आहे, आता तुम्हीच सांभाळा, त्या दिवसापासून स्वामी त्याच्या आयुष्यात अदृश्यपणे काम करायला सुरुवात करतात. हो, परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण भक्ताचं मन बदलायला सुरुवात होईल. आणि ज्याचं मन बदललं त्याचं संपूर्ण आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. म्हणून आजपासून स्वामींकडे मागणं कमी करा आणि स्वतःला अर्पण करणं सुरू करा. कारण जिथे पूर्ण समर्पण असतं तिथे स्वामींची कृपा नकळत बरसत असते. गुरुचरित्रातील पुढचं रहस्य हे प्रत्येक स्वामी भक्ताने आयुष्यभर लक्षात ठेवावं असं आहे. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी मी रोज तुमचं नाम घेतो, तरी माझ्या आयुष्यात इतकी दुःख का आहेत? हा प्रश्न नवीन नाही. प्रत्येक काळात प्रत्येक भक्ताच्या मनात हा प्रश्न आला आहे. पण गुरुचरित्र आपल्याला एक गोष्ट शिकवतं, स्वामींची कृपा म्हणजे संकट संपणं नाही. स्वामींची कृपा म्हणजे संकटातही श्रद्धा न ढळणं. यातील फरक ज्याला समजला त्याला जीवनाचं रहस्य
समजलं. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादं झाड लहान असतं तेव्हा माळी त्याच्या फांद्या छाटतो. झाडाला वाटत असेल का मी माझ्यावर अन्याय होतो आहे? कदाचित हो, पण माळीला माहीत असतं आज काही फांद्या कापल्या तर उद्या हेच झाड अधिक बहरून येईल. अगदी तसंच स्वामीही कधी कधी आपल्या आयुष्यातील काही गोष्टी दूर करतात. काही माणसं दूर जातात, काही नाते तुटतात, काही इच्छा पूर्ण होत नाहीत आणि आपल्याला वाटतं स्वामी हे माझ्याबरोबरच का? पण काळ पुढे जातो आणि एक दिवस आपल्यालाच जाणवतं जे घडलं ते माझ्या भल्यासाठीच होतं. मित्रांनो, गुरुचरित्रात वारंवार एक संदेश दिला आहे. स्वामी कधीच भक्ताचं वाईट करत नाहीत, पण ते प्रत्येक इच्छा पूर्ण करतील असंही नाही. कारण आपण आजचं सुख पाहतो, स्वामी संपूर्ण आयुष्य पाहतात. आपण एक क्षणाचा विचार करतो, स्वामी जन्मजन्मांचा विचार करतात. म्हणून कधी कधी ज्या गोष्टीसाठी आपण रडतो तीच गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून मोठं संकट टळलेलं असतं. फरक इतकाच, तो आपल्याला त्या क्षणी दिसत नाही. लक्षात ठेवा, स्वामी आपल्या प्रार्थना ऐकतात, पण प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर हो असंच असेल असं नाही. कधी ते थोडं थांब म्हणतात, कधी यापेक्षा चांगलं काही देणार आहे असं म्हणतात आणि कधी शांत राहून आपल्याला संयम शिकवतात. म्हणून स्वामी शांत आहेत याचा अर्थ ते तुमच्यापासून दूर आहेत असा कधीच होत नाही. उलट अनेकदा त्याच शांततेत ते तुमच्यासाठी सर्वात मोठी कृपा घडवत असतात. आज जर तुमच्या मनात एखाद्या अपूर्ण इच्छेचं दुःख असेल तर ती इच्छा स्वामींच्या चरणी ठेवा आणि मनापासून एवढंच म्हणा, स्वामी मला जे हवं आहे ते नाही, तर मला जे खरंच योग्य आहे तेच तुम्ही द्या. विश्वास ठेवा, ही प्रार्थना स्वामींना सर्वात जास्त प्रिय असते. कारण त्या प्रार्थनेत हट्ट नसतो, पण पूर्ण समर्पण असतं आणि जिथे समर्पण असतं तिथे स्वामींची कृपा कधीच कमी पडत नाही. आणि या पहिल्या प्रवासातील सर्वात सुंदर रहस्य समजून घेऊया. गुरुचरित्र आपल्याला सांगतं, सद्गुरू कधीच भक्ताला शोधत नाहीत असं अनेकांना वाटतं, पण सत्य याच्या अगदी उलट आहे. जेव्हा भक्ताच्या मनात खऱ्या अर्थाने परमेश्वराची ओढ निर्माण होते तेव्हा सद्गुरू स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करतात. म्हणूनच तुमच्या आयुष्यात जर कधी अचानक स्वामींचं नाव ऐकायला मिळालं असेल, कोणीतरी विनाकारण श्री स्वामी समर्थ म्हणायला सांगितलं असेल, अचानक स्वामींचा फोटो दिसला असेल किंवा आज सारखाच हा संदेश तुमच्यापर्यंत आला असेल, तर त्याला फक्त योगायोग समजू नका. कारण गुरुचरित्र शिकवतं, सद्गुरू बोलावत नाहीत, ते ओढ निर्माण करतात आणि एकदा ती ओढ निर्माण झाली की माणूस कितीही दूर असला तरी त्याची पावलं स्वामींच्या चरणांकडेच वळतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी कधीच कोणाला जबरदस्तीने बदलत नाहीत. ते फक्त मनामध्ये एक छोटासा प्रकाश पेटवतात. बाकीचा प्रवास भक्ताने स्वतः करायचा असतो. सूर्य दररोज उगवतो, पण ज्याने घराची दारं बंद केली आहेत त्याच्या घरात प्रकाश कसा येणार? स्वामींची कृपा ही अशीच असते, ती सतत बरसत असते, पण आपणच अहंकार, राग, मत्सर, अपेक्षा आणि स्वार्थाची दारं बंद करून बसतो. मग आपण म्हणतो स्वामी माझ्याकडे पाहतच नाहीत आणि स्वामी नेहमीच पाहत असतात. प्रश्न त्यांच्या कृपेचा नसतो, प्रश्न आपल्या स्वीकाराचा असतो. गुरुचरित्रातील प्रत्येक प्रसंग एकच संदेश देतो, स्वामींना तुमची श्रीमंती नको, तुमचा दिखावा नको, तुमची प्रसिद्धी नको. त्यांना फक्त एक निष्पाप मन हवं आहे, जे मन स्वतःच्या चुका मान्य करू शकतं, जे मन क्षमाही मागू शकतं आणि जे मन प्रेमाने म्हणू शकतं, स्वामी मी तुमचाच आहे. त्या एका वाक्यात संपूर्ण भक्ती दडलेली आहे. आज जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर एक गोष्ट नक्की ऐका, आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींकडे काहीही मागू नका. फक्त 2 मिनिटं शांत बसा, त्यांच्या डोळ्यांकडे पहा आणि मनापासून एवढंच म्हणा, स्वामी माझ्या आयुष्यात तुम्ही आलात, यापेक्षा मोठं भाग्य दुसरं काहीच नाही. विश्वास ठेवा, ही प्रार्थना शब्दाने नाही तर हृदयाने केली तर स्वामींची कृपा तुमच्या मनात नकळत उतरायला सुरुवात होईल. कारण भक्त जेव्हा स्वामींना शोधणं थांबवतो आणि स्वतःला स्वामींच्या स्वाधीन करतो तेव्हाच खऱ्या गुरुचरित्राची सुरुवात होते. याच संदेशासह आजचा हा पहिला प्रवास इथे पूर्ण करतो. पुढील भागात गुरुचरित्रातील आणखी एक अनमोल रहस्य उलगडेल, जे समजलं तर तुमची भक्ती पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक दृढ होईल. श्री स्वामी समर्थ.